ते काय होतं? हे आम्ही आता चौकशी केली. तुम्हाला उत्तर द्यायची मला गरज भासली नाही. आणि तुम्हाला उत्तर द्यायचं काय संबंध आहे? काय थांबा बोलता तुम्ही? तुम्हाला उत्तर द्यायचं काय कारण आहे? तुमचा विषयच नाही. जे अर्जदार आहेत त्यांना मी सांगितलं. आमचा विषय आहे म्हणजे कसा नाही विषय आमचा. तुम्ही या अर्ज संबंधित आहे का? नाही. आमचा विषय का नाही आम्ही विचारू शकत नाही का तुम्हाला? काय संबंध विचारायचा? अर्जदार समोर अर्जदारांना उत्तर दिलं. तुम्ही म्हणजे ड्रामा क्रिएट करायचं नाही. ड्रामा क्रिएट करायचं नाही इथं. आम्ही काही बोलत नाही. चांगलं बोलतोय सभ्य भाषा सांगितलं. चांगलं बोलते तुम्हाला. ड्रामा क्रिएट करायचं नाही मी इथं. कुठे ड्रामा केला? काय ड्रामा केला? राजकारण केलं का सांगा? बोलायचं, शिस्तात बोलायचं. राजकारण केलं का ड्रामा केला? सरकारी काम व्यवस्थित इथं ड्रामा क्रिएट करायचं. याला बोलू केलं नाही. ड्रामा बोलू मी नका. त्यांना उत्तर द्यायचं, त्यांना लेखी उत्तर दिले. ड्रामा म्हणजे काय असतो? आवाज खाली करून बोला तुम्ही. सरकारी कार्यालय तुमचा संबंध आहे का या अर्जाशी? तुम्ही अर्जदार आहे का? अर्जदार समोर मी उत्तर दिले ना. मला काय म्हणायचं आता मी मागचं काढू का बोलायला मला मागचं काढू का? काय सांगा तुम्ही. मी मागितली उत्तर द्या सांग. 50,000 पैसे मागितले होते का नाही? पैसे मागितले होते का नाही? हा मग जेव्हा नोंद होत होती का online? मला वाईट वाटायचं. तेवढं नमस्कार. विषय जर आपण पाहायला गेलं तर आत्ता 2-3 दिवसाआधी जो तलाठी साहेबांबद्दल जो व्हिडिओ पडला होता त्याचं आपण व्यवस्थित विश्लेषण एका ठिकाणी करणार आहोत का तलाठी साहेब महिलेवरती का भडकले, यांच्यात वाद कशामुळे झाला, कारण काय, ही नोंदणीचा विषय होता. आता यांचा जे अलका सांडबोरे यांचा जो निकाल लागला होता कोर्टातून, तर त्या कोर्टातून कोर्टातून त्यांचा निकाल लागल्यानंतर त्यांनी तलाठी ऑफिसला धाव घेतली नोंदणी करण्यासाठी. तर ही नोंदणी जसजसं पुढे लांबत गेली आणि यांना 2-2.5 किती महिन्यापासून तुम्ही तलाठी ऑफिसला गेले होते? 2.5 महिन्यापासून. हा, मग 2.5 महिन्यापासून काय त्यांनी काय तुम्हाला असं आज आहे उद्या आहे उडवडची उत्तरं दिली. नंतर त्यांनी सांगितलं का तुम्ही तहसीलदार कार्यालयात जा. तिथं उडाउडीची उत्तर दिली फक्त. हो. किती दिवस? 8 दिवस. 8 दिवस. हा 8 म्हणजे दिवस. आणि हेलपाटे तुम्ही 2 महिने झाले मारता. तर विषय असा आहे, 2 महिने त्यांनी हेलपाटे मारले आणि कोर्टाचं तुम्ही जर पाहायला गेलं तर अलका अविनाश सांडबोर हे पत्रक पाहू शकता तुम्ही. 135 गट नंबर आहे. त्या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये जे त्यांना जे 4 गुंठ्याची जागा दिलेली कोर्टाने तर बांध सुद्धा दाखवलेला आहे. तर हे याची नोंदणी का लांबणीवर चालली, अनेक प्रश्न उपस्थित होतात. जर एखादा विषय जर लांबणीवर जात असेल सरकारी कार्यालयामध्ये तरी त्याचं काहीतरी वेगळं कारण असेल. तर तुम्हाला असं काय वाटलं नाही का हे तुमचं काम लेट का होतंय म्हणून? हा ते म्हटलंय मी काल लेट करते तर ते म्हटलंय 15,000 रुपये द्या नोंदणी करतो. मग तुम्ही 15,000 रुपये दिले असत आतापर्यंत काम नसतं लागलं. झालं असतं. मग पैसे का नाही दिले? माझ्याकडे पैसेच नाही. मी गरीब आहे. मला राहायला जागा नाही तर मी कुठून पैसे देणार? म्हणून मजूर करणारी बाई तरी 7,000 दिलाय मी. 7,000 दिले ते? हो. मग त्यांनी 7,000 माझे 8 दिवसांनी परत रिटर्न दिले आणि मला तहसील कार्यालयात जा. तहसीलदार कार्यालयातून जाऊन काय केलं? गेलते का तुम्ही तहसील कार्यालय? गेलते. मग तिथं दिले मी अर्ज. ते म्हटले आता प्रांताकडे जाईन, प्रांताकडून मग अभिलेख मध्ये जाईन, तिथून मोजणी होईन आणि मग तुम्हाला तुमचा 7-12 सेपरेट होईल. मग तुम्हाला पैसे दिले असं तर जायची गरज लागली नसती. नसते लागली. म्हणजे याच्यात तो अर्ज आहे का? आहे. हा. तर पाहू शकता हा जो अर्ज आहे हा तहसील विभागाला पुन्हा एक अर्ज देण्यात आला आणि त्याच्याबरोबर पाहू शकता 7-12 उतारा पण लावलेला आहे. आता पाहूया आता हे काय होतंय. टाळाटाळ केलेली आता यांना धावपळ करून करावं लागणार आहे. काय वाटतंय कधी होईल काम? ते 8 दिवसात होईल म्हटले. तलाठी साहेब म्हणले नाही तलाठी तहसीलदार साहेब हा म्हणले. म्हणजे 8 दिवसात लेटर खाली आहे. आता त्याच विषयावरती न्याय मागण्यासाठी गेले होते. तुम्ही पैसे नक्की कोणाच्या हातात दिले होते? कर्मचाऱ्याच्या. कर्मचाऱ्याच्या. तलाठी साहेबांच्या हाताखाली कर्म आहे त्यांच्या हातात. हा त्यांच्या मग हातात. त्यांनीच रिटर्न केले का त्यांनीच तुम्हाला? रिटर्न केले मला. म्हणले त्या कर्मचारी म्हणले ते नाही काम करत, तुमचे पैसे घेऊन जा. ते काम करत नाही म्हणजे जेव्हा 15,000ची मागणी होती 7,000 रुपये दिल्यामुळे त्यांना ते काय पटलं नाही म्हणून त्यांचं ते. आता त्याच अनुषंगाने ह्या महिला जर या महिलेला काही माहीत नसल्यामुळं, या महिलेची मावस बहीण आहे ती, तर पूर्ण माहिती काढण्यासाठी तलाठी ऑफिसमध्ये ते वारंवार त्यांच्या बरोबर जात होते आणि माहिती मागत होते. त्या माहितीमध्ये काही
4-5 हेलपाट्यामध्ये त्यांच्या तलाट्यांमध्ये त्यांच्यामध्ये जरा शाब्दिक बाचाबाची झाली. पण नक्की काय प्रकार झाला तो पण आपण विचारूया. तर तुम्ही यांच्यासाठी किती वेळा गेले होते तलाठी ऑफिसला? मी 5 वेळा गेले होते. 5 वेळा तुम्ही पहिल्यापासून त्यांनी काय नेमकं असं पहिल्या वेळेला गेले तर ते काय म्हटले आपण नोंदणी करून घेऊ. दुसऱ्यांदा गेले ते म्हणले उद्या या तुम्ही आणि मी नोंदणी करून घेतो. दुसऱ्या दिवशी गेले तर म्हटले सर्व्हर चालू नाहीये. तर म्हटले तुम्ही 4 वाजेपर्यंत थांबा. मग मी 4 वाजेपर्यंत थांबले. तर ते म्हटले अजूनही चालू नाही तुम्ही उद्या या. मग मी दुसऱ्या दिवशी परत गेले म्हणजे तिसरी वेळ. तर त्यांनी मला काय सांगितलं म्हटले तुम्ही ना एक काम करा तहसीलदारांकडे जा. तर म्हटलं तहसीलदारांचं लेटर आहे तर ते म्हटले ते चुकीचं आहे तहसीलदारांचं तुम्ही परत अर्ज करा. आणि तो एक विषय महत्वाचा आहे कारण तहसीलदार साहेबांनी याच्यामध्ये पण तो अर्ज आहे तहसीलदार साहेबांनी दिलेला. हा तो अर्ज आहे जो तहसीलदार साहेबांनी जो तलाठी ऑफिसला दिला होता नोंदणी करण्याबाबत आदेशनामा दिला होता तो ते म्हणले चुकीचा आहे. हाच आहे ना तो अर्ज? मग हा अर्ज तो चुकीचा असल्यामुळे असं त्यांनी सांगितलं म्हणून त्यांना दुसरा अर्ज द्यावा लागला. मग पुढे काय झालं? मग नंतर मग ते म्हटले बरं ठीक आहे म्हटलं बघू. आणि मग त्याच्यावर मी परत 4थ्या दिवशी गेले. तर 4थ्या दिवशी गेल्यावर ते काय म्हटले तुम्ही सहमती पत्र आणा विरुद्ध कोणाचं म्हणजे ज्यांचे जमीन भोगवाट्यामधले शेतात हिस्सेदार आहेत ते. हा तर मी त्यांना काय म्हटलं अहो संमती पत्र कशाला पाहिजे तुम्हाला? त्यांनी कोर्टात सगळ्यांनी घरादारांनी सह्या दिलेल्या आहेत सगळं केलेलं आहे तुम्हाला संमती पत्र कशाला लागतं? मी सांगतोय तेवढं करा. बरं म्हटलं ठीक आहे ते करू. म्हटलं ते काय देणार नाही आम्हाला तर म्हटलं मी स्वतः घेतो. म्हटलं घ्या काय असेल ते तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू. तर मग ते झाल्यावर त्याच्यावर परत मग म्हटले या मग उद्या. दुसऱ्या दिवशी गेल्यावर मग ते जरा उडीचे उत्तर द्यायला लागले. उडीचे उत्तर द्यायला लागल्याच्या नंतर मग बाचाबाची झाली आमची थोडीशी शाब्दिक बाचाबाची. हा तर म्हटलं साहेब तुम्ही असं का करता काय असेल ते स्पष्ट बोला. तर मला डायरेक्ट काय म्हटले तुमचा काही संबंध नाही अर्जाशी. ज्या व्यक्तीचा संबंध आहे तेच बोलू शकता. तुम्ही माझ्याशी वाद घालू नका आणि तुम्ही काय ड्रामा करू नका. पण त्या व्यक्तीला माहित नाही म्हणून तुम्ही जाऊन विचारू शकता नाही. तुम्ही त्यांना बोलायला पाहिजे होतं ना. तर मी त्यांना हे बोलले मी का बोलू शकत नाही म्हटलं. सामान्य नागरिकाचं म्हणलं बोलणं म्हणजे सामान्य माणसं बोलू शकतात ज्या माणसाला माहिती नाही. आता आपण जर कोर्टात केसला टाकली तर आपण डायरेक्ट जज संघ बोलू शकत नाही ना. आपण वकील टाकतोच ना कारण आपल्याला त्यातलं काही कळत नाही. म्हणून त्या व्यक्तीला काही कळालं नाही म्हणून तिने बिचारीने मला सांगितलं का म्हणले बाई बघ बरं काहीतरी मला काही एवढं त्यातलं कळत नाही म्हणून मी त्याच्यासाठी गेले. तर त्यांनी हे असं विचित्र बोलणं चालू केलं. मग माझ्या पण ते जरा मनाला लागलं म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला का ड्रामा म्हणजे काय ही गोष्ट मला तुम्ही पहिली सांगा. इथपर्यंत आमची वाचाबाची झाली. मग पुढे काय केलं तुम्ही? मग पुढं मी पत्रकारांना बोलवलं. म्हटलं बघा आता तुम्ही हे पुढचं काय असेल ते तुम्ही बघा. मग पत्रकार आले त्यांना ते समजून सांगितलं. म्हणजे ते बोलले तलाठीशी का कसं काय आहे. मग ते तलाट्याने काय केलं एक अर्ज स्वतः लिहून दिला 7-12 काढून दिला. मग हेच पुशी जर पहिल्याच दिवशी त्या व्यक्तीला दिली असती आतापर्यंत मग नोंद होऊन गेली. हा मग तुम्ही असे उड्याउडीचे उत्तर त्यांना मला का दिले? मग तुम्ही जे टायमाला पत्रकाराला स्वतः अर्ज लिहून दिला स्वतः 7-12 काढून दिला स्वतः सांगितलं का असे असं तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही तहसीलदाराला जा. तर मग ह्या पद्धतीने तुम्ही केलं. मग मला हे म्हणायचं का ते हे आता जी प्रोसिजर केली शेवटची तीच जर पहिल्या दिवशी केली असती तर बिचारीचं काम नसतं झालं का? मग आता तुम्ही काय मानसिक त्रास म्हणून तुम्ही आज जो अर्ज लिहिलाय काय पोलीस स्टेशनला काय कंप्लेंट वगैरे केलेली का? मी पोलीस स्टेशनला हा अर्ज केलेला आहे का मला फक्त ड्रामा हा या शब्दाचा मला अर्थ कळाला नाही. तो तेवढा त्यांनी तहसीलदारांनी तलाठी भाऊसाहेबांनी सामनासामनी येऊन मला त्या फक्त ड्राम्याचा काय उल्लेख असतो तेवढा मला त्यांनी सामनासामनी येऊन सांगावा. पण तो पोलीस स्टेशनला तर आता तुम्ही तक्रार केलेली आहे ती पोस्ट पण आहे. पोलीस स्टेशन त्यांना बोलून घेतील. घेऊ द्या ना बोलून. मग बोलून घेतल्यावर त्यांना फक्त मला ड्रामा हा शब्दाचं मला त्यांच्याकडून अर्थ कळून घ्यायचं. म्हणजे झालेली त्या दिवशी जी बाचाबाची शाब्दिक जी बाचाबाची झाली आहे तलाठी ऑफिस मध्ये ते एक आणि आता यांनी पण आता पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवलेली आहे. बघूया आता होते काय कोणाला न्याय मिळतो ते. कॅमेरा पर्सन विशाल एक मिनिट सांगणं आहे त्यांना तलाठी साहेबांना का गोरगरिबांची अशी पिळवणूक करू नका. गोरगरिबांची पिळवणूक तुम्हाला जर करायची असली तुम्हाला गरिबांचं काम करायचे नसले तर तुम्ही एक फलक तयार करा
आणि तो तुमच्या ऑफिसच्या सामने असा तयार करा का इथे गरिबांची कामं केली जाणार नाही, त्यांनी डायरेक्ट घोडेगावला कामं करायची. इथे फक्त पैशावाल्यांनी यायचं आणि काय असेल ते काम करून घ्यायचं. एवढं मला तलाठी साहेबांना सांगणं आहे, हात जोडून विनंती. तर बघूया आता काय यांचं नोंदणी व्हायला किती वेळ लागतो. आणि यांनी जे आता तलाठी भाऊसाहेबांबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवलेली आहे. कोणाला न्याय मिळतो, कधी मिळतो, आम्ही पाहत राहणार आहोत, तुम्ही पाहत राहा. कॅमेरा पर्सन विशालचे संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, पारगाव.